टीम अष्टविनायक दिवे संघाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी आपली टीम अष्टविनायक दिवे टीम 9 सती दिवा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो पुन्हा एकदा टीम अष्टविनायक दिवे संघाला गोलंदाज आदर्श सामन्याला इथे सुरुवात होत असताना पहिला चेंडू पडला आणि पेनल्टी इथे दिली जाते. टीम ड्रीम 11 माझेवाडा संघाला 2 धावांची कंपल्सरी रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाला ओलांडून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय. 2 धावांची पेनल्टी इथे तुम्हाला दिली जाते. अवांतर चेंडू इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. टीम अष्टविनायक दिवे संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय एक षटक संपाच्या आतमध्ये जर आला नाहीत तुम्ही नाणेफेकीसाठी तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद आपण घ्यायची. आणि ड्रीम 11 माझेवाडा संघाला ज्या पेनल्टी 2 धावांची दिली गेली ती आपण आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाच्या धावफलकावरती ऍड केली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. पुढचा बॉल इथे मात्र आणखीन एक चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अवांतर चेंडूची फेकी अवांतर चेंडू मागे धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. पुढचा बॉल इथे मात्र प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही.
निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय. सलामीर जोडी कुणाल आणि अक्षय. जबरदस्त गोलंदाजी आदर्शच्या माध्यमातून. 2 चेंडू अवांतर जरूर फेकलेत, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आदर्शच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप खूप मोठे, चेंडू जातोय निघून, टॅप टू द गॅप. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आणि या चौकारानिशी संघाची धाव संख्या वेगाने वाढत असताना धावफलकावरती पाहायला भेटेल 9 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंगची आवश्यकता आहे तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुणाल करत असताना पाहायला मिळतोय. कुणालच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. कुठेतरी गॅप त्याने पाहिली होती. 38 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या वरून जर कुठेतरी चेंडू खेळला तर 4 धावा मिळतील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने त्याने केला आणि तदनंतर पाहिला 4 धावा धावफलकावरती इथे ऍड होतील. धावफलक 9 या आकड्यावरती. अंतिम शेवटचा कॉल टीम अष्टविनायक दिवे. कर्णधार जर उपस्थित असेल तर आपण नाणेफेकीसाठी या. टीम नवसती दिवा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय टीम अष्टविनायक दिवे संघाला, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत लागल्या गेलेत. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू जरूर होता. ऑन साईडला फटका चांगला आहे, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. आता मात्र 10 धावा. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आदर्श चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर आहे टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला आणि तो मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून पाहायला भेटेल काय. अक्षयचा जर उल्लेख केला तर एक चांगला फलंदाज आहे. गुणवत्ता, कौशल्य आणि ताकद भरपूर या फलंदाजामध्ये, परंतु ते इथे सिद्ध करावे लागेल. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. आणि इथे मात्र बॅटच्या टोला लागून चेंडू इथे पाहायला मिळतोय सीमारेषेच्या अगदी जवळ. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान झेल टिपला गेला आणि फलंदाज अक्षयच्या खेळीचा अंत इथे जरूर या चेंडूवरती होत असताना 5व्या चेंडूवरती लागला गेलाय धक्का. अक्षयच्या रूपानं टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. फलंदाज बाद अक्षय. नवीन फलंदाज त्याची जागी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र धावांची आवश्यकता जरूर आहे संघाला आणि त्याचकरिता कुठेतरी या मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड रेडर फलंदाज राकेश आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटचा पुकार. टीम अष्टविनायक दिवे संघाचा कर्णधार आपण यायचा नाणेफेकीसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेलेत त्या म्हणजेच 10. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडू 80 षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती दुहेरी आकड्यामध्ये पाहायला जरूर मिळते 10 वरती. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे.
दोन संघांमध्ये नाणेफेकी खेळतोय. एका बाजूने टीम नवसती दिवे तर दुसऱ्या बाजूने टीम अष्टविनायक दिवे. दोन संघांमध्ये असलेली ही लढत जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. कैमरामैन जल्दी फोकस करो. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपण इथे नाणेफेकी खेळतोय. नाणेफेकी जिंकली टीम अष्टविनायक दिवे संघाने आणि निर्णय कळवायचा आहे दिवे संघ. तर अष्टविनायक दिवे संघाने क्षेत्ररक्षण निवडलाय. आमंत्रित केले फलंदाजी करण्याकरिता टीम नवसती दिवा संघाला. दरम्यान महत्वाचा सामना पहिल्या विजयाकरिता वाटचाल करत असताना दोन संघ आझाद स्पोर्ट्स कोलशेत विरुद्ध ड्रीम 11 माझीवाडा. हे दोन संघ लढत असताना पहिल्या विजयाकरिता 44 धावांचं आव्हान सेट केलंय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती आतापर्यंत 10 धावा टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाच्या लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल षटकाची सुरुवात कशा रीतीने होईल. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. 38 सर्कलच्या आतमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि दरम्यान चेंडूला थांबवला. फक्त आणि फक्त मिळाली एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 11 वरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्गवरती मयूर. राकेश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. कव्वा टप्प्याचा चेंडू जरूर आहे परंतु दिशा थोडीशी चुकीची. पंच इशारा देते चेंडू आहे वाईट. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू तुम्ही जर फेकाल तर फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर आणि तिथे तुम्हाला दंडित केलं जाते. पंचांच्या माध्यमातून एका धावेचा दंड तुम्हाला भुगतावा लागेल. धावफलक वाढते. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडूचे फेके वारंवार करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर या गोलंदाजाला पाहायला मिळतोय. मयूरच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू अवांतर इथे फेकला गेलाय. दरम्यान धावफलक वाढतोय. एका धावेनिशी धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षेपण जरूर सुरू आहे. साता समंदर पार हे प्रेक्षेपण इथे पोहोचवलं जात आहे जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान चांगलं आयोजन, एक चांगली स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा 2023 टीम श्री गावदेवी लखासत्याई मोहरपडा संघाचं हे आयोजन जरूर पाहायला मिळत आहे. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता. समाचार घेण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅट आणि बॉलचा संपर्क जशाप्रमाणे हवा होता त्याप्रमाणे संपर्क नव्हता परंतु पुरेशा संपर्काने एक धाव जरूर इथे मिळत असताना पाहायला भेटले. चौदा धावा. धाव फलकावरती धावा 14. थांबून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क आता मात्र झाला नाही परंतु एक धाव सहजरित्या कंप्लीट केली. पंचांचा इशारा जरूर लेग बायचा आणि एका धावेची भर होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जातो. 15 या आकड्यावरती धावफलकाला जरूर पाहायला मिळतोय. दरम्यान समीकरणाचा जर विचार केला तर अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 आणि धावांची आवश्यकता 29. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे. फेकी प्रॉपर परंतु चपररित्या 2 धावा सहज कंप्लीट केला आणि
2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचला 17 वरती. 14 चेंडू 27 धावांची अजूनही आवश्यकता. पुढचा बॉल इथे मात्र हलवा ट्रॅफिकचा चेंडू जरूर आहे. खोदून काढला या चेंडूला ऑफ साइडला. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा इथे केल्या जातात कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 13 आणि धावांची आवश्यकता 25. 13 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी जरूर आहे आणि दोन्ही संघ चांगले प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राकेश आणि कुणाल अशी जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप जरूर एक चांगली होत असताना पाहायला मिळते. परंतु ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके आतापर्यंत येत नाहीयेत. धावचीतची संधी आणि फलंदाजाला परतावं लागतंय. धावचीतच्या स्वरूपात आणखीन एक हादरा लागला गेलाय टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. आता मात्र महत्वाची जबाबदारी असेल कारण इथून पुढे थोडस संघ अडचणीमध्ये जरूर सापडलाय. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये हे 25 धावा कंप्लीट कराव्या लागतील जिंकण्याकरिता टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. .50 सरासरीने वाटचाल करावी लागेल टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. उर्वरित 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता जरूर आहे. धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. षटक संपलाय दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 19 पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकारला पाठवला गेलाय. ओमकार वरती आता मात्र जास्तीत जास्त जबाबदारी असेल कारण ओमकार एक चांगला फलंदाज आहे. कुठेतरी एक चांगला बेस जरूर आहे टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाचा आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी असेल फलंदाजी करत असताना कारण त्याच्या बॅटमधून कुठेतरी धावा येऊ शकतात. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण कित्येकदा पाहिलेत आणि या त्याच फलंदाजावरती जास्तीत जास्त अपेक्षा जरूर असेल. ती अपेक्षा इथे कंप्लीट केली जाईल का? अपेक्षा इथे पूर्ण करत असताना ओंकारच्या माध्यमातून पाहायला भेटेल का? हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये वेळ लावू नका कृपया विनंती करतो. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा अशी विनंती मी जरूर देतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हॅरीला बोलवलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 3चा षटक हाताळण्याकरिता महत्वाचा षटक असेल आणि या महत्वाच्या षटकाची जबाबदारी हॅरीवरती दिली गेली आहे. परंतु एका बाजूने महत्वाची जबाबदारी ओमकार वरती आहे. दोन्ही बाजूने आता मात्र संघर्षाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने धावा रोखायच्या आहेत ड्रीम 11 माझेवाडा संघाला आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करिता प्रयत्न करेल गोलंदाज हॅरी. तर दुसऱ्या बाजूने या धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमकार वरतीची जबाबदारी संघाने सोपवली आहे. त्या जबाबदारीला कशा रीतीने पार पाडण्याचं काम ओमकारच्या माध्यमातून केलं जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना गोलंदाज हॅरी ओमकार साडी पुन्हा एकदा सज्ज. अभेद्य क्षेत्ररक्षणाचा जाल आता मात्र रचले गेले आणि षटकाची सुरुवात. पुलटॉट चेंडू ऑन साइडला एक धाव वेगाने कंप्लीट केले जाते. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? फेकी अतिशय सुरेख. दुसरी धाव घेण्याची संधी इथे दिली गेली नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम अफलातून फेकी इथे पाहायला भेटली. दरम्यान एका धावेवरती समाधान. आता मात्र 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 24.
पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका इथे पाहायला भेटतोय, लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांचा आडी, दर्जेदार दमदार उतुंग षटकार राकेशच्या बॅट मधून. राकेश आता मात्र कुठेतरी संतापलेला दिसतोय. जो फलंदाज शांत होता 2 षटकामध्ये, त्याच्या बॅटमधून कुठे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु यश त्याला लाभत नव्हतं. परंतु या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्या चेंडूची तो वाट पाहत होता तो चेंडू त्याच्या पुढ्यामध्ये टाकला गेला आणि त्या पुढ्यातल्या चेंडूला मात्र सीमारेषेच्या अगदी बाहेर पाठवण्याचं काम राकेशने सहज सोप्या रीतीने केला गेला. आणि या षटकारानिशी धावफलक वेगाने वाढला जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. धावफलक 26. ऑन साइडला आणखीन एक धमाका, मिड विकेट पट्ट्या बाहेर, दर्जेदार षटकार. जो राकेश कुठेतरी शांत होता, तर राकेश इथे मात्र संतापलेला पाहायला मिळतोय. आग ओघणारी बॅटिंग त्याच्या बॅट मधून उत्तुंग 2 षटकार इथे पाहायला मिळतात. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल काय? आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पहिली षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज किरण भोईर, ज्याने अफलातून बॅटिंग केली होती. पहिली षटकारांची हॅट्रिक त्याने कंप्लीट केली. त्यानंतर आपण पाहिली होती चौकारांची हॅट्रिक देखील कंप्लीट झाली होती आणि संतोष पाटील यांच्या माध्यमातून चौकारांची हॅट्रिक पाहिली होती. इथे मात्र ऑन साइडला हा चेंडू दरम्यान मी फक्त एकच धाव, एका धावेवरती समाधान मानत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 8 आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता टीमला जरूर आहे. एखादा मोठा फटका सामना पूर्णपणे आणून ठेवेल टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाच्या बाजूने. परंतु येणारे 2 चेंडू जर निर्धाव आले, एखादा जर विकेट आला, तर दबावामध्ये पूर्णपणे आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला देखील पाहू शकतो. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल दरम्यान ऑन साइडला फटका पुन्हा एकदा प्रॉपर आहे. दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. स्वतःला थांबवलं, धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र केला जातोय. डायरेक्ट हिट देखील केला गेला होता. दरम्यान 2 धावा कोणी रोखू शकला नाही आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 35 धावा. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता अजूनही टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती हॅरीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली होती, परंतु त्यानंतर 2 षटकार देखील पाहिले. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. ताकद भरपूर या फटक्यामध्ये, फोर्स केला या फटक्याला आणि पाठवून दिलाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. आणखीन एक या षटकामध्ये जवळपास 3रा षटकार आलाय फलंदाज राकेशच्या बॅटमधून आणि या षटकारांनी संघाची धावसंख्या वेगाने वाढली जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. समीकरण पूर्णपणे बदललंय. सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारा क्षण निर्माण केलाय फलंदाज राकेशनं. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवून दिलाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आग ओघणारी बॅटिंग राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची केली. 6 चेंडूमध्ये 3 धावांची अजूनही आवश्यकता टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला आणि या 3 धावा रोखाव्या लागतील टीम ड्रीम 11 माझेवाडा संघाला. दोन्ही संघ पहिल्या विजयाकरिता वाटचाल करतात. दोन्ही संघ पहिल्या विजयाकरिता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अफाट प्रयत्न इथे मात्र आता करावे लागतील टीम ड्रीम 11 माझेवाडा संघाला, कारण सुरुवात जर पाहिली तर अतिशय सुरेख राकेशने केली होती.
गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्गवरती. ओमकार साठी 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय घडेल? येणारी प्रत्येक धाव संकटामध्ये जरूर नेईल टीम ड्रीम 11 माजीवाडा संघाला. तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू संकटामध्ये नेईल तो म्हणजेच असा स्पोर्ट्स कोलशेत संघाला. पहिलाच बॉल आणि इथे बॅटची एज एसटी रक्षकाचा पुरेपूर उपयोग इथे पाहायला मिळाला आणि एसटी रक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल इथे टिपला गेला आणि ओंकार फलंदाज पहिल्या चेंडूवरती माघारी येत असताना या षटकाच्या सुरुवातीला षटकाची सुरुवात अफलातून पाहायला भेटली. षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने पाहायला भेटली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यतीन पाटील. यतीनला पाठवले गेले क्रमांक 5 वरती. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता जरूर आहे संघाला. वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय यतीन पाटील. एक चांगली भूमिका ते निभवत असतात आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघासाठी. चांगली खेळी त्यांच्यामधून कित्येकदा पाहिले, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिले आणि तोच यतीन आता मात्र क्रमांक 5 वरती. संघाची जी जबाबदारी आहे, संघाला ज्या यशापर्यंत न्यायचं आहे, इथून पुढे जी वाटचाल करायची आहे त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 3 धावा कशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न यतीनच्या माध्यमातून केला जाईल, कशा रीतीने या सामन्याला संपवलं जाईल, एखादा मोठा फटका येईल किंवा शेवटच्या चेंडू पर्यंत इथे लढावं लागते, संघर्ष करावा लागेल. ड्रीम 11 माजीवाडा संघ आता मात्र कुठेतरी एक कमबॅक जरूर केलाय. अजूनही संघर्ष मैदानामध्ये अफाट करायचे. इथे मात्र चांगला चेंडूची फेकी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती. सामना थोडासा फिरलाय. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय. परंतु महत्वाचं म्हणजे काय असेल तर फलंदाज राकेश हा सेट बॅट्समन आहे आणि त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणणं हे आताच्या स्थितीला महत्वाचं असेल. कारण त्या फलंदाज कुठेतरी सेट फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून कुठेतरी मोठे फटके आपण येत असताना पाहिले. जास्तीत जास्त धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला आतापर्यंत दिलंय आणि त्याच कारणासाठी त्याची खेळी अतिशय महत्वाची असेल. यतीनसाठी पुढचा बॉल अनिकेत. इथे मात्र ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. शतरक्षक आहे. एकदा वेगाने कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? फेकी अतिशय सुरेख. प्रत्येक धावेसाठी लढावं लागतंय. प्रत्येक धावेकरिता संघर्ष करावं लागतंय. 3 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 2. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता अजूनही संघाला आहे. हा चेंडू जर निर्धावला तर सामन्यामध्ये जरूर कलाटणी देत असताना पाहायला मिळेल टीम ड्रीम 11 माजीवाडा संघ आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही. कारण चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरेख प्रयत्न इथे पाहायला मिळतात. कलाटणी देणारा क्षण इथे निर्माण केलाय गोलंदाज अनिकेतने आणि हा अनिकेत गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. राकेश असेल स्ट्राईक वरती ज्याने आतापर्यंत टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाला या सामन्यामध्ये आणून ठेवलाय, सामन्यामध्ये जिवंत ठेवलाय आणि तोच राकेश स्ट्राईक वरती आणि त्याच्याच बॅटमधून ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला जात होता. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली. एसटी रक्षक बीट झाला, फलंदाज बीट झाला, त्यानंतर एसटी रक्षक बीट झाला आणि त्याचा फायदा होईल प्रतिस्पर्धी संघाला. जिथे चेंडू निर्धाव आला असता तिथे मात्र ही धाव खर्च झाली. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे. दोन्ही संघांना माहिती आहे आणि तरी देखील इथे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि ही धाव एक कंप्लीट केली आणि आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. ही अगोदरच्या चेंडूवरती जी धाव गेली एसटी रक्षकाने जी चुकी केली तिथे ती धाव रोखायला हवी होती. इथे मात्र सहजरित्या फक्त चेंडूला दिशा दिली आणि एक धाव अर्जित करत असताना टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ पहिला विजय आपल्या नावावरती करत असताना या स्पर्धेमध्ये टीम अष्टविनायक दिवे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण जरूर देणार आहोत. नो डाऊट 1 मॅन शो
ज्याने 26 धावा खोडल्या, आपल्या संघाला विजयापर्यंत आणून ठेवलं. आणि तोच फलंदाज राकेश, मॅन ऑफ द मॅच आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाचा. सन्माननीय कुमार ऋतिक भोईर आणि सन्माननीय कुमार अमित भोईर